मुंबईतील मीटर, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये आता 3 रुपयांची तसेच कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे। नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आलेला आहे। प्रस्तावित दरानुसार रिक्षाचं भाडं 11% आणि टॅक्सीचं भाडं 10% वाढलेले आहे। तसेच कूल कॅबच्या भाड्यातही 20% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे। तर टॅक्सीचं आताचं भाडं आहे 28 रुपये आणि 1 फेब्रुवारीपासून भाडं झालेलं आहे 31 रुपये। रिक्षाचं आधीचं भाडं होतं 23 रुपये आणि 1 फेब्रुवारीपासून 26 रुपये इतकं भाडं। यानंतर आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरनं किन्नर आखाड्यामध्ये मोठा संघर्ष सुरू झालाय। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणं लक्ष्मीनारायण यांना महागात पडलेलं आहे। लक्ष्मीनारायण यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरनं हटवण्यात आलेलं आहे। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केलेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडींचा मृतदेह गुजरातमधील भिलाड येथील खाणीत आढळलेला आहे। या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। मृत्यूचं कारण अपहरण आणि हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। नाशिकच्या सिडको भागातील शांतीनगरमध्ये सामूहिक नमाज पठणाला हिंदू नागरिकांनी विरोध केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं। बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्याने स्थानिकांना त्रास होतोय आणि अनधिकृत नमाज पठणावर बंदी आणण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। संसदेमध्ये बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरनं काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रपती अखेरपर्यंत बोलताना खूप थकलेल्या जाणवत होत्या। बोलताना शेवटी त्यांना बोलताही येत नव्हतं असं म्हणत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बिचारी महिला असं संबोधलेलं आहे। जालना तालुक्यातील सारवाडी स्थानकाजवळ एका बेसावध ट्रक चालकानं थेट रेल्वेच्या पटरीवरच ट्रक चढवला होता। पटरीवर एकीकडे ट्रक अडकला होता तर दुसऱ्या दिशेनं भरधाव वेगात तपोवन एक्सप्रेस येत होती। मात्र पटरीवर ट्रक अडकल्याचं रेल्वे पायलटनं पाहिल्यानंतर ट्रेनचा वेग कमी करत ट्रेन थांबवली। रेल्वे पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। तमिळनाडूमध्ये महामार्गावर एक धक्कादायक घटना घडलेली आहे। ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गुजरातमधील दाहोद जिल्ह्यामध्ये पोलिसांनी एका मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्याला पकडण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय। पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने 1 किलोमीटरपर्यंत शेतात पळणाऱ्या चोराला ताब्यात घेतलेले आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली। त्यासंबंधी त्यांना आता अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिलेलं आहे। बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कुणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 25,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे। महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत असल्याचे दिसते। अर्जांची छाननी प्रक्रिया आता सुरू आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बोगस लाडक्या बहिणींना इशारा दिलेला आहे। बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा अर्ज पडताळणीच्या वेळी निदर्शनास आला होता। त्या संदर्भात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। जपानमधील टोकियो शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये पुतळ्याची रथयात्रा सुरू आहे। आम्ही पुणेकर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाकडून हा उपक्रम सुरू आहे। हा पुतळा सध्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आलेला आहे।
सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीच्या प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले आहे। या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढलेले आहे। मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या 6 दिवसांमध्ये तब्बल 400 लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवलेली आहे। तसेच 650 लोकल विलंबाने धावल्यामुळे मुंबईकरांचे अक्षरशः मेगाहाल झालेत। नामशेष झालेला चन्ना एफिबियस या जगातील अत्यंत दुर्मिळ स्केलहेड जातीचा शोध ठाकरे फाउंडेशननं लावलेला आहे। 1840 मध्ये चैल नदी प्रणालीतून या जातीचं वर्णन करण्यात आलं होतं। चन्ना एबिफियस या स्नेकहेड जातीची नोंद 80 वर्षांपूर्वी करण्यात आली होती। त्यानंतर अनेक शोध आणि वैज्ञानिक प्रयत्न करूनही ती आढळली नव्हती। बीड सरपंच देशमुखांचे कुटुंबीय रविवारी सकाळी भगवानगडावर जाणार आहेत। महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतील। त्यांना सरपंच हत्या प्रकरणातील पुराव्यांची फाईल सादर करतील अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे। 53 दिवसांपासून आपल्याला टार्गेट केलं जात आहे। संकटाच्या काळामध्ये भगवानगड पाठीशी उभं राहिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच भडकल्यात। मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहिती नसावी, त्यामुळे धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे नामदेव शास्त्रींना देणार असल्याचं दमानियांनी म्हटलेलं आहे। महंत नामदेव शास्त्री यांच्यावर दबाव असेल यावर विश्वास बसत नाही। मात्र असे बोलले असतील तर हे भयंकर आहे। यामध्ये राज्याची मोठी हानी आहे। खून केल्याचा आनंद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या असा याचा अर्थ होतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आता वाढला होता। मात्र मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून आता नामदेव शास्त्रींना लक्ष केलेले आहे। स्वतःला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते अशी टीका महाजन यांनी केलेली आहे। पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळलेले आहेत। माझ्याकडे 100 टिप्पर सोडा साधा टायरही नाहीये असं भास्कर केंद्रेंनी म्हटलेले आहे। भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होती। मुलीचं लग्न कर्ज काढून केल्याचंही केंद्रे यांनी म्हटलेलं आहे। सरपंच हत्येप्रकरणी बजरंग सोनवणे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। मुंडेंच्या राजीनाम्याबाबतही सोनवणेंनी आक्रमक भूमिका घेतली। तसंच कराडची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी सोनवणेंनी केलेली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौत ॲक्शनमध्ये आलेले आहेत। त्यांनी वाळू माफियांवर साटेलोट असणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलेले आहे। बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांचं निलंबन झालेलं आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खोट्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना अटकेचा डाव होता असा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाच्या तपासासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावणं असं म्हणत छगन भुजबळांनी राज्यपाल पदाला स्पष्ट नकार दिलेला आहे। पुण्यातील एका मुलाखतीमध्ये राज्यपाल पदावरनं छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर भुजबळांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय। छगन भुजबळांनी प्रथमच भाजपसोबत जाण्याचे संकेत दिलेले आहेत। एका मुलाखतीमध्ये बोलताना भाजपबरोबर काम करण्यात अडचण नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भाजपा जर ओबीसींसाठी काम करत असेल तर मला त्यांच्यासोबत काम करण्यास अडचण नाही असं भुजबळ म्हणाले। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापलेत। नागरिकांचे 4 तासामध्ये 350 निवेदन आले होते। तुम्ही कामामध्ये दिरंगाई करत असल्याने नागरिकांना तसे निवेदन घेऊन यावं लागत असल्याचं बावनकुळे म्हणाले। यापुढे दिरंगाई न करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे। वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतलेली आहे। एसटी कामगारांसह विविध समस्यांबाबत त्यांनी सरनाईकांना निवेदन दिले। दरम्यान सरनाईकांचा एसटी संघटनेकडून सत्कार करण्यात आला। यावेळेस जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या।
रायगडच्या कर्जतचे शिंदेगडाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। महेंद्र थोरवेंच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली आहे। अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंनी ही याचिका दाखल केलेली आहे। महेंद्र थोरवे यांनी खोटा प्रचार आणि डमी उमेदवार उभे करून विजय मिळवल्याचा सुधाकर घारेंनी दावा केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा येईनचा नारा दिलेला आहे। विश्व मराठी संमेलनाचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळेस त्यांनी विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा पुन्हा येईन असं म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना कामकाजाचं वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे। त्यानुसार सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये राहणार आहे, तर गुरुवार ते शुक्रवार राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा घेतील आणि बैठका घेतील। शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार आहेत। यानंतर आता बातमी आहे राज्याचं टेन्शन वाढवणारी, कारण की राज्यामध्ये आता जीबी सिंड्रोममुळे 5 जणांचा बळी गेलेला आहे। यामध्ये मागच्या 24 तासांमध्ये 3 बळी गेले असून धायरीतल्या 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुणे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे। पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा आणि नांदेडमधल्या 65 वर्षीय नागरिकाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला। पुण्यामध्ये शुक्रवारी जीबीएसच्या आणखीन 10 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 140 झालेली आहे। तसंच 25 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना आता घरी सोडण्यात आलेले आहे। या बातमीनंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। नागपुरातील रिंग रोडवर दुभाजकामध्ये असलेली अशोकाची झाडं विनापरवानगी कापण्यात आलेली आहेत। या प्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढील तपास करतायत। दरम्यान ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे। पुण्यातील भोरमधील उतरवली गावामध्ये परीटमाळ परिसरामध्ये अचानक वणवा पेटला। या वणव्यामध्ये वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालेलं आहे। वणव्यामध्ये वनसंपत्तीबरोबरच गवतही जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय। शिवाय चारा जळाल्याने 12 ते 15 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर शेतामध्ये ऊसाचे पाचट जाळू नये यासाठी कृषी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे। मात्र शेतकरी ऐकायला तयार नाहीयेत। पाचट जाळल्याने शेतजमिनींच्या आरोग्याचं आणि पर्यावरणाचं यासोबतच मानवी आरोग्याचं मोठं नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे। उल्हासनगरच्या शांतीनगरमध्ये स्टार ऑटो या कार विक्री करणाऱ्या दुकानामध्ये आग लागली। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीमध्ये मोठं नुकसान झालं असलं तरीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। मावळच्या कार्ला आठवडे बाजारामध्ये भलं मोठं आंब्याचं झाड कोसळून 6 जण जखमी झालेत। त्यातील एक भाजी विक्रेत्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। या 2 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून दुपारची वेळ असल्याने बाजारामध्ये कमी गर्दी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। हिंगोलीत भरधाव ऑटो रिक्षातून 3 विद्यार्थिनी कोसळल्याची घटना घडली। या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर 2 विद्यार्थिनी गंभीर आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचं नुकसान अथवा रिक्षा चालकाला कुठलीही इजा झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलंय। नवी मुंबईच्या सीवूड्समधील ऑर्किड इंटरनॅशनल शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 5 वर्षीय विद्यार्थ्याला 4 तास शाळेतील डे केअर सेंटरमध्ये डांबून ठेवले। शाळेची पूर्ण फी भरलेली असताना देखील फी न भरल्याचं कारण पुढे करण्यात आले। या प्रकरणी आता ऑर्किड शाळेच्या मुख्याध्यापिका आणि महिला कॉर्डिनेटरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अवैधरित्या देशी कट्टा बंदूक घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीनं वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। गुन्हेगाराकडून 52,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तसेच वाकड पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात आधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पुणे गुन्हे शाखेने तब्बल 25 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केलेले। उच्चभ्रू, विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरामध्ये एकूण 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा 19 लाखांचे ड्रग्ज त्याच्याकडून जप्त करण्यात आले।
नंदुरबार शहरामध्ये आणि नवापूर तालुक्यामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। या धडक कारवाईमध्ये 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कवठेपिरांमध्ये 3 गव्यांचा वावर कॅमेऱ्यात कैद झालाय। या गव्यांनी गावातील शेतामध्ये धुमाकूळ घातलाय। आता वन विभागाच्या पथकाकडून 3ही गव्यांचा शोध सुरू आहे। नाशिकच्या पाथर्डी वडनेर रोडवर बोराडे वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला असून त्याचा एक व्हिडिओ आता समोर येतोय। सोमनाथ बोराडे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चक्क 3 बिबटे आढळलेले आहेत। 3 ते 4 दिवसांपासून रात्रीच्या वेळी गावामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळतो। विदर्भात गेल्या महिनाभरामध्ये एकूण 11 वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झालेला आहे। एका महिन्यामध्ये मृत्यू होणं ही बाब वाघांच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते।